महाशिवरात्रीचा परमपावन अशा स्वरूपाचा काळ आहे आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये अनेक लोकांना भंडारा घालायचा आहे हा उद्देश बाबांच्या मनामध्ये आला आणि या लोकांना भोजन घालण्यासाठी महाराजांचेच भक्त होते, डॉक्टर होते, ज्यांचं नाव होतं खरे डॉक्टर हरित्र्यंबक खरे. डॉक्टरांना महाराजांनी बोलवलं आणि महाराजांनी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, आपल्याला महाप्रसाद द्यायचा आहे, पंगत घालायची आहे, तुम्ही सहकार्य करा. डॉक्टरने सांगितलं माझ्याकडे जास्त काही नाही सहकार्य करण्यासाठी, मी काय करू शकतो, जेवढी माझी परिस्थिती आहे तेवढी मी तुम्हाला माझ्या जेवढी माझी कुवत आहे तेवढं मी तुम्हाला देऊ शकतो. महाराजांनी विचारलं तुमची काय कुवत आहे, किती देऊ शकता तुम्ही. डॉक्टरांनी सांगितलं जास्तीत जास्त 5 शेर धान्य मी देऊ शकतो. 5 शेर. त्या काळामध्ये शेरामध्ये धान्य मोजलं जायचं. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुमची जेवढी कुवत आहे तेवढं घेऊन या. डॉक्टरांनी 5 शेर गहू आणले, 5 शेर तांदूळ आणले आणि डाळ आणली 5 शेर. महाराजांच्या हातात दिली. महाराजांनी ती सगळी सामग्री घेतली आणि ती सगळी सामग्री घेऊन महाराज आपल्या खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये गेल्यानंतर ती सगळी सामग्री समोर ठेवली, अन्नपूर्णा मातेची प्रतिमा समोर ठेवली आणि महाराजांनी अन्नपूर्णा मातेचे पूजन चालू केलं. शंकर महाराजांना अन्नपूर्णा माता प्रसन्न होती असं सांगितलं जातं. अन्नपूर्णा माता ही शंकर महाराजांना प्रसन्न होती. पण मी त्याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला. अन्नपूर्णा माता शंकर महाराजांना प्रसन्न नव्हती, अन्नपूर्णा माता शंकर महाराजांना आज्ञेत राहत होती. नुसती प्रसन्न नव्हती. जसं शंकर महाराज सांगतील तसं अन्नपूर्णा माता वागत होती, आज्ञेत राहत होती. महाराजांनी अन्नमाता पूर्णेला समोर प्रतिमा ठेवली, पूजन चालू केलं आणि अन्नपूर्णा मातेचं आवाहन केलं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी शंकर महाराजांचा जागर चालू असतो, ज्या ज्या महोत्सवामध्ये शंकर महाराजांचा नावानं अन्नदान चालू असतं, तिथं अन्नदानाची काळजी करायचं काम अजिबात नाही. किती लोक येऊ द्या आणि किती लोक वाढू द्या, महाराज अन्नदान कमी पडणार. कारण तिथं अन्नपूर्णा माता काम करते. त्या मंडपामध्ये अन्नपूर्णा माता येऊन काम करते. अन्नपूर्णा मातेचं 5 शेर धान्य होतं फक्त. महाराजांनी पूजन केलं आणि पूजन करून बाहेर आले आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर आता लोकांना जेवायला बोलवा. लोक जेवायला आली. महाराज किती लोक आले असतील? 5000 लोक जेवायला आली. धान्य किती आहे? 5 शेर. 5 शेर धान्यामध्ये 5000 लोकांनी भोजन केलं आणि तृप्त होऊन पाठीमागे गेली. शंकर महाराजांची कृपा आहे. काळजी करण्याचं कारण नाही. अनेक वेळेला असे प्रसंग शंकर बाबा महाराजांच्या भक्तांच्या जीवनामध्ये घडतात की आता उद्या काय करायचं काळजी आहे. शंकर बाबा महाराज कुणाला तरी सद्बुद्धी देतात आणि ते अन्नदानाचं कार्य करून घेतात. काळजी करायची नसते. आता आज तर शंकर बाबांच्या भक्ताला मोठी मेजवानी आहे. भावांचीच कृपा आहे दादा. बर, 5 शेर धान्यात
5,000 माणसे जेवत, असे अनेक प्रसंग घडत, शंकर लीला अपूर्व. 5 शेर धान्यात 5,000 लोकांनी भोजन केलं, ही शंकर महाराजांची लीला आहे. असे अनेक प्रसंग शंकर बाबांच्या जीवनामध्ये घडत गेली. कधी कधी काय व्हायचं, शंकर बाबा भक्तांच्या समवेत गप्पा मारत बसले की त्यांच्या जीवनातल्या काही घटना सांगायची. कधी कधी असं होतं, एखादा साधना संपन्न माणूस असला तो जास्त काही बोलत नाही कुणाशी. साधनेतला जो माणूस असतो तो मितभाषी असतो, आणि माणसानं नेहमी मितभाषी असावं, जास्त बडबड बडबड करत बसू नये. नाथ महाराजांनी सांगितलं, व्यर्थ गलबला करू नका, करू नये. कसं बोललो पाहिजे, ज्ञानोबरायांनी सांगितले, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळ्यात पहिलं माणसाने खरं बोललं पाहिजे. काही काही माणसं मी खरं बोलतो हेच खोटं बोलतात. हे झोपलेलेच नाही लक्ष द्यायचं. मी खरं बोलतो हेच त्यांचं बोलणं खोटं असतं. खरं बोलावं, साच मवाळ बोलावं. आपण बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला दुःख होऊ नये असं बोलणं आपलं असलं पाहिजे. आणि ज्ञानोबराय सांगतात, मितुले बोलावं, कमी बोलावं, जास्त बोलू नये. आणि देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. हे मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. आपल्या मुखातून अमृताची वाणी प्रसवली पाहिजे. मुखातून येणारे शब्द हे सत्य शब्द असले पाहिजेत, मवाळ शब्द असले पाहिजेत, आणि कमी शब्द असले पाहिजेत. गोड बोलावं माणसानं. बाबा आपल्या भक्तांना महाराज काही त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगायचे. प्रसन्न असले की बोलायचे, सांगायचे. एकदा शंकर महाराज आपल्या भक्तांना घेऊन असे बसलेले असताना त्यांच्या भक्तांना ते त्यांच्या जीवनातल्या काही घटना सांगायला लागले. शंकर महाराज म्हटले, मी काल सांगितलं आपल्याला की महाराज नाटकामध्ये काम करत होते. तमाशात महाराजांनी काम केलं. महाराज म्हणे, एकदा मी नाटकात काम करत होतो आणि तमाशात काम करत असताना तमाशात वक चालू होता. आणि वक कशाचा चालू होता? चिलिया बाळाचा. आणि मला त्याच्यामध्ये पात्र दिलं होतं. आता अवलिया महात्मा होता महाराज. त्या वगामध्ये काम करत असताना त्या कामामध्ये महाराज एकरूप झाले. शंकर महाराज स्वतः सांगतात तो प्रसंग. त्या कामामध्ये मी एकरूप झालो आणि तो जो चिलया बाळ होता त्यांचं मुंडकं उडवण्याचा प्रसंग होता. नाटक असलं की नाटकामध्ये काम करावं लागतं, पण ते काय खरोखर करावं लागतं का? तेवढ्या पुरतं नाटक असतं. महाराज म्हणतात, मला आज्ञा झाली मुंडकं उडवण्याची. मी त्या नाटकात एवढा एकरूप झालो आणि भगवान महादेवानं मला आज्ञा दिल्यामुळं मी खरोखरच त्या मुलाचं मुंडकं उडून टाकलं. सगळी लोक ते बघत होती महाराज. आणि शंकर महाराजांनी त्यांच्या हाताने त्या मुलाचं मुंडकंच उडून दिलं.
मुंडकं उडून बाजूला पडलं, त्या मुलाचं धड बाजूला पडलं. सगळी लोक ओरडायला लागली, धावायला लागली, पळायला लागली. समोर येऊन काही कुणाला कळेना. महाराज म्हणतात कुणीतरी पोलिसाला फोन केला. फोन असाच करावा लागतो, शिट्टी मारून. कोणीतरी पोलिसाला फोन केला आणि तात्काळ त्या क्षणी पोलीस तिथं आले. मला लोकांनी पकडून ठेवलं होतं, शंकर महाराजांना लोकांनी पकडून ठेवलं. पोलीस तिथं आले. आता शंकर महाराजांना वाटलं माझी काय सुटका होणार नाही, आता मला पोलीस घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये खूप संकट वाढतात त्यावेळेला कधीही माणसानं इतरत्र कुठेही धाव न घेता आपल्या श्रीगुरूची धाव करायची असते. संकट जीवनात आली की माणसानं कुणाचाही धावा घ्यायचा नाही. दोन गोष्टीला शरण जायचं जीवनामध्ये. मोठी मोठी संकट ज्या वेळेला येतात त्यावेळेला माणसानं दोन गोष्टीचं नाव घ्यायचं. एक तर श्रीगुरूंचं नाव घ्यायचं, नाही तर भगवंताचं नाव घ्यायचं. शुद्ध अंतःकरणाने आणि श्रद्धाभावाने जर आपल्या श्रीगुरूंना पुकारलं, श्रीगुरूंचा धावा केला, तर आपले श्रीगुरू आपल्याला त्या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. शुद्ध अंतःकरणानं धावा करायचा. दादा एक मुलगा पलीकडे उभा करा पाठीमागे. आता महिला मंडळ येतील, त्यांना पुढं बसवायला लावा. आता महिला मंडळ आणखी येत आहेत, मंडप भरलाय. फक्त आता कोणी असेल पुरुष मंडळी वाटल्यास पुढं सरका थोडं थोडं. हा या पुढं, तुम्ही या पुढं सर, थोडं थोडं या, म्हणजे पाठीमागे महिलांना जागा होईल, बाहेर नाही बसू शकत त्या. आता इकडे पण जागा नाही राहिलीस, इकडे संपलीच. आता या पुढं सरका, सरका पुढं या, या पुढे या, पुरुष मंडळी या पुढं. मी काय खात नाही, आणत नाही, मारित नाही, काही नाही. या आपल्या एकतर श्रीगुरूंचा धावा करावा किंवा भगवंताचा धावा करावा. दुसरा मार्ग जीवनामध्ये राहत नाही. आणि जगतामध्ये तुम्हाला संकटातून बाहेरच काढण्यासारखं कोणीच नसतं. कारण आपल्या जीवनातल्या संकटांची खरी कळकळ ही फक्त आपल्या श्रीगुरूंना असते. दुसरं कोण काढू शकतं? तुकोबरायांच्या जीवनात ज्या वेळेला श्रीगुरू आले त्यावेळेला तुकोबरायांच्या श्रीगुरूंनी तुकोबरायांना काय सांगितलं? काय नाही. काय सांगितलं असेल? सगळे हरिपाठ म्हणता तुम्ही, बरोबर आहे की नाही? कोण करी ज्ञानोबरायांचा अभंग आहे. तुकोबरायांना काय सांगितलं? आपल्या श्रीगुरूंनी तुकोबरायांना काय सांगितलं? तुकोबर म्हणतात माझ्या श्रीगुरूंनी मला सांगितलं, सांगितले चिंता न करावी. श्रीगुरूंनी मला सांगितलं चिंता करू नको. कारण ज्या दिवशी श्रीगुरू तुमचा स्वीकार करतात त्या दिवशी तुम्हाला तुमची चिंता करण्याची गरज राहत. तुमची चिंता आता ते करतात, श्रीगुरूंना गरज असते. म्हणून क्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. जनक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. श्रीगुरू तुम्हाला सांभाळतात, भगवान परमात्मा तुम्हाला सांभाळतो. म्हणून संकट आलं की एकतर देवाला धावा करायचा किंवा श्रीगुरूंचा धावा करायचा. द्यूत खेळण्यासाठी जेव्हा पांडव बसले त्यावेळेला समोर कौरव बसले होते, पांडवांच्या बाजूनं युधिष्ठिर बसले होते,
कौरवांच्या बाजूनं दुर्योधन बसला होता आणि दुर्योधनानं सगळ्यांना सांगून माझ्या वतीनं पाशे टाकण्यासाठी शकुनी मामा बसतील हे ठरवून घेतलं होतं. युधिष्ठिर द्यूत खेळण्यासाठी बसला आणि द्यूत खेळण्यासाठी सगळ्यात अगोदर युधिष्ठिरानं जे डावावर लावलं, स्वतःची सगळी संपत्ती त्यानं डावावर लावली. संपत्ती डावावर लावली, पाशे हातात घेतले, पाशे फेकले आणि पाशे उलटे पडले. सगळी संपत्ती हरला. नंतर त्यानं आपलं सगळं सैन्य डावावर लावलं, सैन्य फेकलं, सैन्य डावावर लावलं, पाशे फेकले, पाशे उलटे पडले, सैन्यही हरला. संपत्ती हरला, सैन्य हरला. नंतर त्यानं राज्य डावावर लावलं, पुन्हा पाशे उलटे पडले, पुन्हा तो राज्य हरला. आता काय डावावर लावायचं? युधिष्ठिरानं आपले 4ही भावंड डावावर लावले. 4 भावंड डावावर लावले की ज्या 4ही भावंडाच्या वरती त्याचं नितांत प्रेम होतं आणि त्या 4ही भावंडाचं त्याच्यावरही नितांत प्रेम होतं. असे 4 भावंड त्यानं डावावर लावले. पाशे उलटे पडले, तो आपल्या 4ही भावंडांना हरला. आता काय डावावर शिल्लक राहिलं? राज्य हरला, संपत्ती हरलाय, सैन्य हरलाय, भावंड हरलाय. मग शेवटचा पर्याय म्हणून त्यानं स्वतःला डावावर लावलं. स्वतःला डावावर लावल्यानंतर पाशे फेकले, पाशे उलटे पडले, तो स्वतः सुद्धा डावावर हरला आणि आता डावावर लावायलाच काही शिल्लक राहिलं नाही म्हणून तो उठला आणि निघाला. पाठीमागून एक आवाज आला. ज्याचा आवाज होता त्याचं नाव होतं शकुनी. त्या शकुनीनं सांगितलं, कुठे निघालास? युधिष्ठिर म्हणला, आता काहीच डावावर लावायला शिल्लक राहिलं नाही, सगळं संपलंय, आता काय राहिले? शकुनी मामा म्हटलं, एक गोष्ट तुझ्याकडे आणखी शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? तुझी पत्नी द्रौपदी शिल्लक आहे. द्रौपदी हा शब्द ऐकला आणि पुन्हा युधिष्ठिर खाली बसला. भारताच्या इतिहासातली सगळ्यात दुर्दैवी घटना कुठली असेल तर ही घटना आहे की आपल्या पत्नीला डावावर लावून युधिष्ठिर खाली बसला होता. भारताच्या इतिहासामध्ये न घडलेली ही घटना होती, न घडणारी ही घटना होती की आपल्या पत्नीला डावावर लावला यासाठी, आणि बसला कशाला? जुगार खेळायला. एवढ्या वाईट गोष्टीसाठी त्यानं आपली स्वतःची धर्मपत्नी डावावर लावावी की जी धर्मपत्नी परमपतिव्रत आहे तिला डावावर लावावं? द्रौपदीला त्यानं डावावर लावलं, खाली बसला, पाशे हातात घेतले, पाशे फेकले, पाशे उलटे पडले. तो द्रौपदीला सुद्धा हरला आणि जसं पाशे उलटे पडले तसा दुर्योधन त्याच्या जिथं बसला होता असं टणकन उडी मारून बसला आणि मांडीवर थाप मांडली. कारण द्रौपदीच्या स्वयंवराला द्रौपदी जिंकण्यासाठी जसा अर्जुन आला होता, कर्ण आला होता, तसा दुर्योधन सुद्धा आला होता. पण द्रौपदी त्याला स्वयंवरात जिंकता आली नव्हती, कपट करून त्याला आता द्रौपदी जिंकता आली, त्याचा आनंद त्याला झाला. दुर्योधनानं आदेश दिला दुःशासनाला, जा द्रौपदीला घेऊन ये. द्रौपदी आपल्या महालामध्ये बसलेली होती, स्नान झालेलं होतं, केस मोकळे सोडलेली होती, उन्हाला केस वाळवत बसलेली होती. तिच्या काही सख्या, तिच्या मैत्रिणी तिच्या समवेत होत्या. दुःशासन ताड पावलानं गेला, तिच्या महालामध्ये प्रवेश केला आणि द्रौपदीला दुःशासनानं सांगितलं, तुला यावं लागेल, तू सभेमध्ये यावं, ही श्रींची इच्छा आहे, तुला यावं लागेल. त्यावेळेला द्रौपदीनं त्याला सांगितलं की भाऊजी, मी कुरुकुलाची सून आहे आणि कुरुकुलातल्या सुना ह्या कधीही धर्ममंडपामध्ये, धर्मसभेमध्ये जात नसतात. त्यावेळेला दुःशासनानं सांगितलं, तू कुरुकुलाची सून होतीस, आता तू आमची दाशी आहेस, तुला तुझा पती हरलेला आहे,
तुला सभेमध्ये यावं लागेल. तरीही द्रौपदी येत नाही. हे पाहिल्यानंतर त्यानं द्रौपदीच्या केसाला पिळ मारला आणि द्रौपदीला फरफटत फरफटत तो घेऊन निघाला. ज्या द्रौपदीचे पाचही पती हे पांडव आहेत, ज्या अर्जुनाच्या नुसत्या धनुष्याच्या टणत्काराने ही पृथ्वी कंपायमान होत होती, एवढा अधिकार जिच्या पतीचा, एवढं सामर्थ्य जिच्या पतीचं आहे, त्या पत्नीचं त्या द्रौपदीच्या केसाला त्यानं पीळ मारला आणि तिला फरफटत घेऊन निघाला. सभेमध्ये तिला ओढत आणलं, सभेमध्ये समोर तिला ठेवलं. सगळी सभा भरगच्च भरलेली होती. सभेमध्ये काय सामान्य माणसं नव्हती. कृपाचार्य, भीष्माचार्य, मोठी मोठी माणसं तिथं बसलेली होती. द्रौपदीला तिथं खेचत आणलं. द्रौपदी खाली पडली. ती उभी राहिली, स्वतःला तिनं सावरलं. तिनं सगळ्यात अगोदर आपल्या पाचही पतींकडे पाहिलं, कारण तिला वाटलं मला जर या दुःशासनाने अशा पद्धतीनं ओढत आणलं तर माझा पती भीम याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, माझा पती अर्जुन याला दंड दिल्याशिवाय राहणार नाही, हा तिनं मनात विचार केला. पण ज्या वेळेला तिनं पाचही पतींकडे पाहिलं आणि पाचही पतींनी माना खाली घातल्या, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं मला इथं कुणी वाचू शकत. तिच्या पाचही पतींनी माना खाली घातल्या. का? कारण ते पाचही जण हरलेले होते, ते दास झाले होते कौरवांचे. दुर्योधनानं दुःशासनाला आदेश दिला, वस्त्रहरण करा. आणि वस्त्रहरण करण्याच्या अगोदर द्रौपदी उभी राहिली आणि ज्या वेळेला पाचही पतींनी खाली पाहिलं त्यावेळेला स्वतःला सावरून तिनं भीष्माचार्यांच्या नजरेत नजर घातली, भीष्माचार्यांकडे पाहिलं. ज्या वेळेला तिनं भीष्माचार्यांकडे पाहिलं त्यावेळेला भीष्माचार्यांनी सुद्धा नजर खाली घातली, मान खाली घेतली. आता मात्र तिने विचार केला, आता मी बोललं पाहिजे. माझ्या भारत देशातील स्त्री ही आता सुशिक्षित झालेली नाहीये. माझ्या भारत देशातली स्त्री ही पुरातन काळापासून सुशिक्षितच आहे. फक्त मधल्या काळामध्ये थोडासा इंग्रजांचा, यवनांचा आघात या भारत देशामध्ये झाल्यामुळे माझी भारत देशातील स्त्री ही पुन्हा घरात गेली. नाहीतर पुराणांमध्ये जर विचार पाहिला तर पुराणातल्या स्त्रिया ह्या विद्वान आहेत. तिनं विचार केला आता बोललं पाहिजे आणि मग तिनं मानताट करून भीष्माचार्यांच्या नजरेत नजर घातली आणि भीष्माचार्यांना विचारलं, भीष्माचार्य, जे तुमच्या डोळ्यांदेखत घडतंय तो धर्म आहे का? याला धर्म म्हणतात का? भीष्माचार्य, सभा असावी. मी महाभारतात आलेले जसेच्या तसे वाक्य देतोय आपल्याला, जे द्रौपदीच्या मुखातले आहेत. द्रौपदी सांगते, भीष्माचार्य, सभा असावी, सभेमध्ये म्हातारी माणसं असावीत आणि ती म्हातारी माणसं धर्म जाणणारी असावीत. ज्या देशातली म्हातारी माणसं धर्म जाणत नाहीत ती म्हातारी माणसं देशाचा सत्यानाश केल्याशिवाय धर्म जाणला पाहिजे. भीष्माचार्य, तुमच्या डोळ्यात दिकत चाललाय हा धर्म आहे का? ते सुद्धा भीष्माचार्य होते. भीष्माचार्य सांगतात, द्रौपदी, कुणाला मला शिकवतेस का तू धर्म? कशाला धर्म म्हणतात? काय धर्म आहे? तुझा पती द्यूत खेळत होता आणि द्यूतामध्ये तुझा पती तुला हरलेला आहे, तू हरलेली आहेस, तू दाशी आहेस कौरवांची, हाच धर्म आहे. मला काय धर्म शिकवतेस? तुझा पती तुला हरलेला आहे. त्याला द्रौपदीने विचारलं, कोण खेळत होतं द्यूत? तुझा पती युधिष्ठिर खेळत होता. काय डावावर लावलं त्यानं? संपत्ती लावली, संपत्ती हरला. मग काय डावावर लावलं? सैन्य लावलं. काय झालं? सैन्य हरला. मग काय लावलं? मग त्यानं राज्य डावावर लावलं. काय झालं? राज्यही हरला. मग काय डावावर लावलं? भीष्माचार्य म्हणतात, त्यानं चारही भावंड डावावर लावली. मग काय झालं? चारही भावंड हरला. मग काय झालं? मग त्यानं स्वतःला डावावर लावलं. काय झालं? स्वतः डावावर हरला. भीष्माचार्य, मग काय झालं? मग त्यानं तुला डावावर लावलं. काय झालं? तो तुलाही डावावर हरला. द्रौपदी सांगते, भीष्माचार्य, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, जो माणूस स्वतः डावावर हरलेला आहे त्याला दुसऱ्याला डावावर लावण्याचा अधिकार आहे का?
जर माझा पती युधिष्ठिर स्वतः डावर हरलेला होता तर मला डावर लावण्याचा अधिकार माझ्या पतीला कुणी दिला सांगा मला. अनुत्तरित झाले भीष्माचार्य, उत्तर देता नाही आलं, महाभारताला उत्तर देता नाही आलं या प्रश्नाचं. पण तरीही कौरवांचं राज्य होतं, समोर बसलेला दुर्योधन होता. आता वस्त्रहरण सुरू झाल्यानंतर तिच्या मनातल्या ज्या शंका होत्या, तिच्या मनात असं होतं की माझे पती मला वाचवतील, नाही माझ्या पतीने वाचवलं कृपाचार्य मला वाचवतील, नाही कृपाचार्याने वाचवलं निदान भीष्माचार्य तरी मला वाचवतील. पण तिला जेव्हा हे कळालं की मला याच्यातलं कुणीही वाचवू शकत नाही, त्यावेळेला तिनं एकच धावा केला. कुणाचा? भगवान परमात्म्याचा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, ओ वेळ का सखया लावियला. नानाथा प्रेद सांभाळे आपुले, नानाथ प्रेद सांभाळी आपुले, नानाथा प्रेद सांभाळी आपुले, दीननाथ प्रेद सांभाळी आपुले, दीननाथ प्रेद सांभाळी आपुले, दीननाथ प्रेद सांभाळी आपुले. नका पाहू केले पाप पुण्य, नका पाहू केले पाप पुण्य, नका पाहू केले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेड काय सखया लावीला. तिनं सगळ्यांचा आश्रय सोडून दिला आणि भगवान परमात्म्याचा धावा केला. म्हणून जेव्हा जेव्हा जीवनामध्ये संकट येतील त्यावेळेला एकतर भगवंताचा धावा करा किंवा आपल्या श्रीगुरूंचा धावा करा. शंकर महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये संकट आलं, लोकांनी मला धरून ठेवलं, पोलीस आली, लोक गोळा झालेली होती, आता कुणाचा धावा करावा, कारण मला कुणी वाचू शकत नव्हतं. मी माझ्या श्रीगुरूंचा धावा केला. आणि शंकर महाराजांचे श्रीगुरू मी तुम्हाला सांगितलं कोण आहेत? स्वामी समर्थ महाराज. ज्या वेळेला अंतकरणामधून श्रीगुरूंचा धावा केला त्यावेळेला साक्षात स्वामी समर्थ महाराज समोर प्रगट झाले. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले आणि स्वामी समर्थ महाराजांनी हात वर करून संजीवनी मंत्राचा बोध केला. आणि संजीवनी मंत्राचा बोध केल्यानंतर ते जे मूल मुंडकं तुटून पडलेलं होतं त्या मुलाच्या मुंडकं जुळल्या गेलं आणि ते मुलगा उठून बसला. मुलगा उठून बसला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. पण शंकर महाराज भक्तांना सांगतात, तो मुलगा जसा जिवंत होऊन बसला, मी विचार केला आता इथं थांबणं काय गरजेचं. आता इथं मी धावून पळायला लागलो. तिथून मी पळत निघालो. मी पुढे पळत होतो, स्वामी महाराज माझ्या पाठीमागे पळत होते मला धरण्यासाठी. मी पळत पळत निघालो. पण मी सांगितलं त्यांचे शंकर महाराजांचे पाय वाकडे होते, अष्टावक्र होते, ते जास्त पळता येत नव्हतं, खुजे होते, बुटके होते. पळता येत नसल्यामुळे शंकर महाराज पाठीमागे होते आणि मी एका ठिकाणी पायात पाय गुंतून पडलो आणि मला स्वामीजींनी पकडलं. पकडून मला उभं केलं. आणि स्वामींनी शंकर महाराजांना सांगितलं, हे शंकरा, तू आता इथून पुढे नाटकात काम करू नको, इथून पुढे तमाशात काम करू नको.
तुझे पाय वाकडे आहेत म्हणून हे लोक तुझा वापर करून घेतात. कधीही माणसानं आपला वापर दुसऱ्याने करावा इतकं नादान राहू नये. स्वाभिमानी माणसानं कधीही स्वतःचा वापर कुणी करून घेतला पाहिजे असं वागू नये. स्वाभिमानी जीवन जगायचं माणसानं. म्हणून स्वामी महाराजांनी सांगितलं आता तू यांच्यात काम करू नको. ऐका वाक्य काय महत्वाचे आहेत. स्वामी महाराज म्हणतात की या नाटकात काम करण्यासाठी तू अवतार घेतला नाही, या जगाच्या नाटकात त्यांचं सत्य उघड करण्यासाठी तू अवतार घेतलेला आहेस. हे जग म्हणजे नाटक आहे आणि या जगताच्या मध्ये जसं जग नाटक आहे तशी जगातली माणसं सुद्धा नाटकी आहेत. माणसं एवढी नाटकी आहेत महाराज जगातली. माणसावर प्रेम नसलं तरी असं दाखवतात बाबा बाबा काय प्रेम आहे, तुमच्याशिवाय जीवनच जगू शकत नाही, तुमच्याशिवाय आमचं काहीच चालत नाही, आणि काही नसतं, सगळं खोटं राहतं. म्हणून तुम्ही बघा शंकर महाराज जिथं जिथं खोटं आहे तिथं उघड केल्याशिवाय राहत नाही. मी काल सांगितलं ना, खोटं प्रेम इथं चालत नाही. खोटं प्रेम जगात कुठंच चालत नाही महाराज. म्हणून जगतामध्ये सगळी नाती जी आहेत ना ही खोटी नाती आहेत, खरी नाती नाही तिथं. इथं जगताच्या मध्ये स्वतःचा स्वार्थ पाहूनच नातं जोडलं जातं. एखाद्या नात्यामध्ये जर स्वार्थ नसेल ते नातं जास्त दिवस टिकत नाही. स्वार्थ प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ इथं. या जगतातल्या खोट्या नात्याचा स्वार्थ आणि खोटं नाटक ते उघड करण्यासाठी तू अवतार घेतलायस. म्हणून इथून पुढे अशा पद्धतीनं जीवन जग. महाराज म्हणतात मला स्वामींचा माझ्या श्रीगुरूंचा उपदेश झाला. अशा अनेक लीला आहेत ज्या शंकर महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितलेल्या आहेत. शंकर महाराज म्हणतात एकदा माझे आई वडील मला पंढरपूरला वारीला घेऊन गेले. पंढरपूरला मी वारीला गेलो आई वडिलांच्या सोबत. पण वारीला गेल्यानंतर तिथं प्लेगची साथ आलेली होती आणि मलाही प्लेग झाला. प्लेग झाला आणि माझ्या शरीराला 4 मोठे गोळे निर्माण झाले प्लेगचे. माझं शरीर तापानं फनफनलं, 4 गोळे झाले. आणि मी माझ्या श्रीगुरूंचा स्वामीजींचा धावा केला. माझे श्रीगुरू स्वामीजी प्रगट झाले आणि माझ्या श्रीगुरूंनी स्वामींनी सुदर्शन चक्र चालून सुदर्शन चक्राने ते 4ही गोळे कापले. म्हणून माझं शरीर 8 ठिकाणी वाकडं झालं. अशा कथा स्वतः शंकर महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितलेल्या आहेत. एकदा महाराज तुळजापूरला आपल्या भक्तांच्या सोबत गेले. खूप गर्दी होती. तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. खूप गर्दी होती आणि दर्शनाला काय लवकर नंबर लागेना, गर्दी जास्त असल्यामुळे बारी मोठी होती. महाराजांनी आपल्या भक्तांना सोबत घेतलं आणि त्या गर्दीत न घुसता महाराज जो मोकळा काही जागा होती त्या प्रांगणामध्ये जाऊन बसली, मांडी घालून बसले. महाराज बसल्यामुळे त्या भक्तांनाही त्यांच्यासोबत जाऊन बसावं लागलं. त्यांचे भक्त त्यांच्यासोबत बसले आणि बऱ्याच वेळ बसल्यानंतर भक्तांनी गर्दी कमी होण्याची वाट पाहत होते. गर्दी काही कमी झाली नाही. शेवटी भक्त म्हटले महाराज आता गर्दी काय जास्त कमी होताना दिसत नाही, आता आपण काय करू, आपण आता उठून दर्शनाला जाऊ. महाराज म्हटले नाही, आपण आता देवीच्या दर्शनाला जायचं, देवीच आपल्या दर्शनाला इथे येईल. असं म्हटल्यानंतर ते भक्त म्हटले असं कसं होईल महाराज, एवढी गर्दी, हे सगळे लोक देवीच्या दर्शनाला निघाले आणि आपल्याला देवी कसं काय दर्शन देईल. त्यावेळेला महाराज म्हटले तुम्ही काळजी करू नका, देवी इथंच दर्शनाला द्यायला येईल. आणि तसं म्हटल्याबरोबर साक्षात तुळजापूरची भवानी माता महाराजांच्या समोर प्रगट झाली आणि महाराजांच्या सोबत सगळ्या भक्तांना देवीनं दर्शन दिलं. तुळजा भवानी माता की अनदी निर्गुण प्रगटली जय हो.
ऐका ऐका चालू दे ऐका. जे अंग राखून काम करते हातापायाला काय होईल मी सांगू शकत नाही बरं का. हा इथं नुसतं पायचं काम नाही करायचं. हा शंकर महाराज कथेचा आनंद घेण्या. शंकर बाबा शंकर महाराज कथेचा आनंद घेण्या. शंकर महाराज कथेचा आनंद घेण्या. बसा. वा आता ज्यांनी ज्यांनी बसून मजा पाहिली त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. भवानी मातेनं शंकर महाराजांच्या सोबत सगळ्या भक्तांना दर्शन दिलं. एकदा या मुलीसाठी जोरात टाळ्या वाजवा सगळी. सुंदर. एक दिवस शंकर महाराज आपल्या भक्तांच्या सोबत बसलेले होते. भक्तांच्या सोबत गप्पा मारत होते. तेवढ्यात आरडाओरडा सुरू झाला. लोक गोंधळ करायला लागले, आरडाओरडा करायला लागले. महाराजांनी विचारलं काय झालं, कशाचा आरडाओरडा चाललाय, गोंधळ कशाचा चाललाय. कुणीतरी महाराजांनी येऊन सांगितलं महाराज नाग निघालेला आहे आणि त्यामुळे खूप आरडाओरडा चाललाय. भला मोठा नाग आहे, सर्प आहे. महाराज धावत तिथे गेली आणि महाराजांनी तो नाग पकडला. पण नाग पकडल्यानंतर त्या नागानं खालच्या बाजूनं महाराजांच्या पायाला वेढा मारला.
वरती महाराजांच्या हातात नाग होता, पण खाली त्या नागानं महाराजांच्या पायाला वेढा मारला. सगळ्या लोकांना असं वाटलं आता नाग महाराजांना दंश केल्याशिवाय राहणार नाही. पण फणा काढून पुढे फुसफुस करणारा तो नाग, त्या नागाच्या फण्यावरून महाराजांनी मायेनं हात फिरवला आणि मायेनं हात फिरवल्याबरोबर तो नाग शांत झाला. त्या नागानं पायाचा वेढा सोडला आणि नाग तिथून निघून गेला. असं असलं तर मी दररोज हेच करीत जाईन. मग हातात घेऊन नागराज अरण्यात गेले महाराज. शंकराचा हा दिव्य साज तेथे दिला सोडून. तो नाग महाराजांनी अरण्यामध्ये सोडून दिला. अशा अनेक प्रकारची लीला महाराज त्यांच्या जीवनामध्ये करू लागली.